Hello, dear student. My name is Mahesh Kadam, working as a lecturer in Mechanical Engineering Department at DKT's Yeshwantrao Sawan Polytechnic, Ichalkaranji. I am going to teach you subject Basic Mechanical Engineering. We have already started our unit number first, and this is a lecture number 16. तर आपला जो काय पहिला युनिट आहे तो आपण ऑलरेडी स्टार्ट केलेला आहे, स्टीम बॉयलर्स अँड स्टीम टर्बाइन, ज्याचा वेटेज 20 मार्काचा आहे. तर लास्ट लेक्चरला आपण स्टीम पॉवर प्लांट म्हणजे काय असतो, तो कोणत्या सायकलवरती रन होत असतो. स्टीम पॉवर प्लांट हा रँकाइन सायकलवरती रन होत असतो. तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रोसेस आहेत, कोणकोणते एलिमेंट्स आहेत हे आपण बघितलं होतं. त्याचबरोबर रँकाइन सायकल आपण पीव्ही आणि टीएस डायग्राम वरती कशा पद्धतीने प्लॉट करतो हे देखील आपण बघितलं होतं. आणि लास्टला रँकाइन सायकलची आपण इफिशियन्सी कशा पद्धतीने काढत होतो हे पॉइंट्स आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केले होते. तर आताच्या या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत त्याचा पुढचा पार्ट, की स्टीम नॉझल म्हणजे काय असते. ठीक, स्टीम नॉझलला आपण कशा पद्धतीने डिफाईन करत असतो, त्याचबरोबर त्याचं फंक्शन्स काय काय आहेत, स्टीम नॉझलचे फंक्शन्स काय काय ते आपण बघणार आहोत. त्याचबरोबर कंटिन्युटी इक्वेशन म्हणजे काय असतं, कशा पद्धतीने आपण ते डिफाईन करत असतो ते बघणार आहोत. त्याचबरोबर टाइप्स ऑफ नॉझल्स आपण बघणार आहोत, कोणकोणत्या टाइपच्या नॉझल्स आहेत. आणि त्याच्यानंतर कन्सेप्ट ऑफ मॅक नंबर काय आहे ते आपण बघणार आहोत. आणि लास्ट त्याचे ऍप्लिकेशन्स आपण बघणार आहोत. आजचे सगळे 6 पॉइंट्स आपण आजच्या या प्रेझेंटेशन मध्ये कव्हर करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जाऊया. तर आपला जो काय लेआउट होता बघा, लेआउट ऑफ द थर्मल पॉवर प्लांट मध्ये आपण म्हणलो होतं की 4 एलिमेंट्स आहेत, महत्वाचे एलिमेंट्स आहेत. पंप असेल, बॉयलर असेल, स्टीम टर्बाइन असेल आणि कंडेन्सर असेल. तर हे 4 असतील. आणि त्याचबरोबर इथली जी काय पॉवर आउटपुट आहे ते जनरेट करण्यासाठी, तुमची इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट करण्यासाठी तुमचा इलेक्ट्रिकल जनरेटर असणार आहे, जे आपण टर्बाइनच्या शाफ्टला कपल करणार आहोत. तर ज्यावेळी बघा पंप तुमचा जो काय तो वॉटर फीड करेल तुमच्या बॉयलरला, बॉयलर स्टीम जनरेट करेल. आता ही जी काय येणारी स्टीम आहे, ठीक आहे, तर ही येणारी स्टीम आपण काय करत असतो, टर्बाइनला नेण्याच्या अगोदर एका डिव्हाइस मधनं पास करत असतो, जेणेकरून आपण काय करू की त्या स्टीम मधलं जी काय प्रेशर एनर्जी आहे, हीट एनर्जी आहे, त्याचं कन्व्हर्जन आपण कायनेटिक एनर्जी मध्ये करून आपण हाय व्हेलॉसिटी जेट प्रोड्यूस करत असतो. आणि ते डिव्हाइस जे असतं ते कुठं असतं, तुमच्या टर्बाइनच्या अगोदर ते इन्स्टॉल केलेलं असतं. आणि त्या डिव्हाइसलाच आपण काय म्हणत असतो, त्या डिव्हाइस इज नोन ऍज द नॉझल. तर त्याला आपण काय म्हणत असतो, नॉझल. तर नॉझलकडे जाण्याच्या अगोदर थोडंसं आपण क्रॉस सेक्शनचा एक व्ह्यू बघूया. तर बघा, क्रॉस सेक्शन मी दाखवलं इथं. तर 2 पद्धतीचे क्रॉस सेक्शन असतात, एक युनिफॉर्म क्रॉस सेक्शन आणि एक व्हॅरिंग क्रॉस सेक्शन. जर आता बघितलं आपण एक्झाम्पल घेतलं आपण सिलेंडरचं, तर याचा क्रॉस सेक्शन ऑब्झर्व करा. तर याचा काय डायमीटर आहे तो टॉप पासून बॉटम पर्यंत काय आहे, सेम आहे, युनिफॉर्म आहे. त्यामुळे त्याचा क्रॉस सेक्शन काय आला, अशा पद्धतीने आला. आता याच्या वेगळं बघायला गेलं तर बघा, हे ऑब्झर्व करा, याचा जो काय डायमीटर आहे, जर आपण इथे इनलेट पकडलं आणि हे आउटलेट म्हणलं तर याचा डायमीटर काय आलाय, कंटिन्युअसली चेंज होत गेलेला आहे. ठीक आहे, डायमीटर इज चेंजिंग फ्रॉम इनलेट टू द आउटलेट. तर असे जे काही क्रॉस सेक्शन होते ज्याचा डायमीटर चेंज होत नाही त्याला आपण काय म्हणत होतो, इट इज नोन ऍज अ युनिफॉर्म क्रॉस सेक्शन. ज्याचा डायमीटर अजिबात चेंज होत नाही त्याला आपण म्हणत होतो युनिफॉर्म क्रॉस सेक्शन. आणि त्याचा डायमीटर जर चेंज होत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, इट इज नोन ऍज अ व्हॅरिंग क्रॉस सेक्शन. तर अशा डायमीटरला आपण म्हणणार आहोत व्हॅरिंग क्रॉस सेक्शन. मग आता ह्या याच्यावरूनच आपल्याला काय करायचं आहे, नॉझलला डिफाईन करायचं. तर बघा, मग स्टीम नॉझलला आपण ज्यावेळी डिफाईन करतोय तर कसं डिफाईन करणार आहे. तर स्टीम नॉझल काय आहे, स्टीम नॉझल इज अ पॅसेज ऑफ व्हॅरिंग क्रॉस सेक्शन. स्टीम नॉझल काय आहे, एक पॅसेज आहे जो काय करतो, व्हॅरिंग क्रॉस सेक्शन करतो. आणि त्याच्यामध्ये तुमची जी काही हीट एनर्जी आहे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होत असतं, कायनेटिक एनर्जी मध्ये होत असतं. म्हणजे बघा, डेफिनेशन आपण कशा पद्धतीने करता येईल, अ स्टीम नॉझल इज डिफाइंड ऍज अ पॅसेज ऑफ व्हॅरिंग क्रॉस सेक्शन थ्रू विच हीट एनर्जी ऑफ द स्टीम इज कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. म्हणजेच नॉझल काय आहे, एक पॅसेज आहे व्हॅरिंग क्रॉस सेक्शनचा, की ज्याच्यामध्ये तुमच्या हीट एनर्जीचं कन्व्हर्जन हे कायनेटिक एनर्जी मध्ये केलं जाणार आहे. तर बघा, जर एक्झाम्पल म्हणून बघायला गेलं तर मगाशी ज्या पद्धतीने आपण व्हॅरिंग क्रॉस सेक्शन स्टडी केला तर तशा पद्धतीने त्याचा शेप असणार आहे. जर आपण इथे इनलेट म्हणालो त्या नॉझलची आणि आउटलेट असेल तर तुमच्या ॲरोवरून कळेल की तुमचं जे काही स्टीम आहे ते इथून एंटर करते आणि इथून तुमचं स्टीम एक्झिट करते. तर त्यामुळे काय होईल, हा तुमचा इनलेट पॉईंट होईल, हा तुमचा एक्झिट पॉईंट होईल. आणि इनलेट पासून एक्झिट पर्यंत त्याचा काय व्हायला लागलाय, क्रॉस सेक्शन कंटिन्युअसली चेंज व्हायला लागलाय. मग अशा ज्या काय पॅसेज आहेत त्याला आपण काय म्हणत असतो, इट इज नोन ऍज द नॉझल्स. तर या पॅसेजला आपण म्हणत असतो नॉझल. तर याचं फंक्शन काय असणार आहे, की जी काय तुमची हीट एनर्जी आहे ऍज अ इनलेट म्हणून तुम्हाला इथे सप्लाय केली जाईल, प्रेशर एनर्जी, त्याचं कन्व्हर्जन जे काय असणार आहे ते कुठं करणार आहे, तो कायनेटिक एनर्जी मध्ये करणार आहे. आणि जेणेकरून काय होईल, हाय व्हेलॉसिटी जेट प्रोड्यूस होईल. आणि तोच हाय व्हेलॉसिटी जेट आपण कुठे नेणार आहोत, आपल्या टर्बाइन वरती नेणार आहोत. बघा, मग ह्या एका अॅनिमेशन मध्ये तुम्हाला दिसेल की या पद्धतीमध्ये पहिला ऑब्झर्व करा सगळ्या गोष्टी. तर इथून तुमचं काय येणार आहे,
स्टीम येईल, तुमची सुपरहिटेड स्टीम येईल आणि इथं ऑब्झर्व करा कशा पद्धतीने त्याचा क्रॉस सेक्शन कमी होत गेलेला आहे. म्हणजे स्टीम मध्ये जी काय प्रेशर एनर्जी होती त्याचं सगळं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, कायनेटिक एनर्जी मध्ये झालं. म्हणजे तुमची व्हेलॉसिटी काय झालेली आहे, इन्क्रीज झालेली आहे. ठीक आहे, व्हेलॉसिटीसाठी आपण सिम्बॉल सी वापरत आहोत. तर व्हेलॉसिटी तुमची काय झाली, इन्क्रीज झाली आणि हाय व्हेलॉसिटी जेट प्रोड्यूस झाला. आणि हा जो काय हाय व्हेलॉसिटी जेट आहे तो कुठे येणार आहे, तुमच्या टर्बाईनच्या ब्लेड्स वरती येणार आहे. ठीक आहे, हा रनर आहे आणि हा जो शाफ्ट आहे त्याच्यावरती हा सगळा रनर बसवलेला आहे आणि याच्यावरती सगळे ब्लेड्स काय केलेले आहेत, माउंट केलेले आहे. आणि ज्यावेळी हाय व्हेलॉसिटी जेट जाऊन तुमच्या ब्लेड्सला स्ट्राईक होईल, जाऊन तो धडकणार आहे, इम्पॅक्ट करणार आहे, त्यावेळी तुमचं काय होईल, अशा पद्धतीने टर्बाईन फिरायला लागणार आहे. तर बघा तुम्ही अॅनिमेशन मध्ये बघू शकता कशा पद्धतीने ते रोटेट होणार आहे. ठीक आहे, तर मग स्टीम नॉझलचं फंक्शन काय असणार आहे, टू प्रोड्यूस हाय व्हेलॉसिटी जेट. ठीक आहे, हाय व्हेलॉसिटी जेट प्रोड्यूस करणे म्हणजेच तुमच्या प्रेशर एनर्जीचं कन्व्हर्जन तो कशामध्ये करणार आहे, इट कन्वर्ट इनटू द कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, नेक्स्ट पार्ट आता आपण बघणार आहोत कंटिन्युटी इक्वेशन. ठीक आहे, तर कंटिन्युटी इक्वेशन जे काय आहे ते बेस्ड आहे प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास वरती. ज्याप्रमाणे आपण प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी बघितलं की ज्याच्यामध्ये आपण म्हणत होतो की एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड बट इट कॅन बी कन्वर्टेड इनटू वन फॉर्म ऑफ एनर्जी टू द अनदर फॉर्म ऑफ एनर्जी. तर त्याप्रमाणे सेम तुमचं जे काही कंटिन्युटी इक्वेशन आहे ते कशावरती बेस आहे, कंटिन्युटी इक्वेशन इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. ह्याच्यामध्ये देखील आपण म्हणू शकतो ज्याप्रमाणे कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी बघितलं त्याप्रमाणे कॉन्झर्वेशन ऑफ मास, मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड बट इट कॅन कन्वर्ट फ्रॉम वन फॉर्म टू द अनदर फॉर्म. तर त्याप्रमाणे ह्या कंटिन्युटी इक्वेशन वरती काय सांगतं कंटिन्युटी इक्वेशन बघा. कंटिन्युटी इक्वेशन स्टेट्स दॅट द क्वांटिटी ऑफ फ्लो फ्लोइंग पर सेकंड थ्रू अ पाइप at all section is a constant. बघा continuity equation state that the quantity of fluid flowing per second through a pipe at all section is a constant. याचा अर्थ काय होतो बघा की जर एखादी आपण पाईप अशी कन्सिडर केली, ठीक आहे, आपण एक एक्झाम्पल म्हणून अशा पद्धतीने पाईप कन्सिडर करूया आणि ह्या पाईप मध्ये बघा, ह्या पाईप मधून जर असा कोणता फ्लो होत असेल एखाद्या लिक्विडचा, ठीक आहे, एखाद्या लिक्विडचा फ्लो होत असेल तर प्रत्येक क्रॉस सेक्शनला त्याचा काय असतो, जो काय क्वांटिटी ऑफ फ्लुइड आहे ते काय असतं, कॉन्स्टंट असतं. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, समजा आपण इथं सेक्शन घेतला 1-1, ठीक आहे, हा एक आपण सेक्शन घेतला, इथं घेतला सेक्शन 2-2, तर ह्या प्रत्येक सेक्शनला जे काय फ्लो होणारी क्वांटिटी आहे पर सेकंड ती काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. हे तुमचं कंटिन्युटी इक्वेशन सांगणार आहे. ठीक आहे, तर ह्याप्रमाणे आपण आता पुढची टर्म डिफाईन करू शकतो मग मास फ्लो रेट. तर मास फ्लो रेट बघा, मास फ्लो रेट काय सांगणार आहे, जर समजा अशी आपण एखादी पाईप घेतली आणि त्या पाईप मधून काय होत आहे, तुमचा फ्लो होत आहे, ठीक आहे, पाईप मधून फ्लो होत आहे, तर तुम्ही काय सांगू शकता की जो काय फ्लो होणार आहे पाईप मधून त्याला आपण मास फ्लो रेट म्हणणार आहे. तो कशावरती डिपेंड असणार आहे, तर याच्यामध्ये जे काय फ्लो होणार लिक्विड आहे त्याची डेन्सिटी काय असणार आहे, तर आपण रो म्हणणार आहोत. जे फ्लो होणार फ्लुइडची डेन्सिटी रो. त्याचबरोबर ह्या पाईपचा जो काय आहे क्रॉस सेक्शन एरिया जर आपण बघितला तर ह्या केसमध्ये काय आहे, अशा पद्धतीने सर्क्युलर आहे, तर त्या क्रॉस सेक्शन एरियावरती पण डिपेंड असणार आहे. म्हणून आपण काय म्हणू शकतो, इट डिपेंड्स अपॉन द क्रॉस सेक्शन एरिया ए. आणि तिसरं जे काय आहे, तर ह्या पाईप मधनं फ्लो होणारी जे काय फ्लुइड आहे त्याची व्हेलॉसिटी किती असणार आहे, तर आपण व्हेलॉसिटी सी ने डिनोट करतोय. तर मास फ्लो रेट काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, मल्टिप्लिकेशन करावं लागेल रो इंटू ए इंटू सी चं. ठीक आहे, मग ह्यावरून बघा मास फ्लो रेट आपण कसं डिफाईन करू शकतो, मास फ्लो रेट इज इक्वल्स टू रो इंटू ए इंटू सी. तर ह्या तिघांचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, मास फ्लो रेट मिळणार आहे. म्हणजे याच्यातून किती फ्लो तुमचा मास फ्लो रेट फ्लो होत आहे ते आपल्याला मिळणार आहे. जर याचं युनिट बघायला गेलं, ठीक आहे, जर याचं युनिट बघायला गेलं तर काय असणार आहे बघा, रोचं जे काही युनिट असणार आहे, रो काय आहे, डेन्सिटी आहे. रोचं युनिट असेल तुमचं केजी पर मीटर क्यूब. ठीक आहे, रोचं युनिट असणार आहे केजी पर मीटर क्यूब. ए जे काय आहे तुमचा क्रॉस सेक्शन एरिया आहे त्याचं युनिट असणार आहे मीटर स्क्वेअर. आणि सी काय आहे, व्हेलॉसिटी आहे त्याचं युनिट असणार आहे मीटर पर सेकंड असणार आहे. ठीक आहे, तर मग बघा ह्या मीटर क्यूब बरोबर हे जे न्यूमरेटरचं मीटर स्क्वेअर आणि मीटर आहे हे कॅन्सल होईल, म्हणजे हा मीटर क्यूब बरोबर हे मीटर क्यूब कॅन्सल झालं. मग मास फ्लो रेटचं युनिट काय येईल तुमचं, केजी पर सेकंड. ठीक आहे, केजी पर सेकंड इज अ युनिट ऑफ युअर मास फ्लो रेट. ठीक आहे, तर मग आता आपल्याला काय करायचं, हेच कंटिन्युटी इक्वेशन जे आता आपण स्टडी केलं ते इक्वेशन काय करायचंय, एका व्हॅरिंग क्रॉस सेक्शन साठी, म्हणजे ज्याप्रमाणे नॉझल आहे त्याप्रमाणे आपल्याला त्याला अप्लाय करायचं. मग बघा कंटिन्युटी इक्वेशन आपण अप्लाय केलं, एक व्हॅरिंग क्रॉस सेक्शन घेतला, ह्याच्यामध्ये फ्लुइड फ्लो तुमचा इथून आतमध्ये येतोय आणि फ्लुइड फ्लो इथून तुमचा एक्झिट करतोय. आणि ह्या क्रॉस सेक्शन मध्ये आपण काय केलं, एक इथे क्रॉस, या सेक्शन मध्ये इथे क्रॉस सेक्शन घेतलाय 1-1 आणि इथे दुसरा क्रॉस सेक्शन घेतलाय 2-2.
मग आपल्याला मास फ्लो रेट इक्वेशन अप्लाय करायचं आहे सेक्शन 1.1 साठी आणि सेक्शन 2.2 साठी. मग मास फ्लो रेटचं आपण आता बघितलं त्याप्रमाणे काय काय आपल्याला लागणार आहे. मास फ्लो साठी डेन्सिटी लागणार, क्रॉस सेक्शन एरिया लागणार आणि व्हेलॉसिटी लागणार. मग आता आपल्याला सेक्शन 1.1 ला अप्लाय करायचं असेल तर काय येणार आहे. सेक्शन 1.1 ला असणारी डेन्सिटी काय येईल, ρ1 येईल. सेक्शन 1.1 ला असणारा क्रॉस सेक्शन एरिया काय येईल, A1 येईल. आणि सेक्शन 1.1 ला असणारी व्हेलॉसिटी काय येईल, C1 येईल. त्याचप्रमाणे ह्या जर व्हॅल्यू आपण सेक्शन 2.2 साठी घेतल्या तर काय येणार आहे. इट इज ρ2 डेन्सिटी ऍट सेक्शन 2.2, A2 क्रॉस सेक्शन एरिया ऍट सेक्शन 2.2 अँड C2 व्हेलॉसिटी ऍट सेक्शन 2.2. बघा जे काय आपण पॉइंट्स आता डिस्कस केले, नोटेशन कशा पद्धतीने येणार आहे. आपण एक क्रॉस सेक्शन असा घेतले होते दोन, 1.1 आणि 2.2. तर A1 काय असणार आहे, क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द पाईप ऍट सेक्शन 1.1. C1 इज अ व्हेलॉसिटी ऑफ फ्लुइड ऍट सेक्शन 1.1 आणि ρ1 डेन्सिटी ऑफ फ्लुइड ऍट सेक्शन 1.1. मग ह्याच व्हॅल्यू आपण सेक्शन 2 ला अप्लाय केल्यानंतर आपल्याला करस्पॉन्डिंग व्हॅल्यू कशी येतील मग, A2, C2 आणि ρ2. बघा मग आपण कसं म्हणू शकतो, A2, C2 आणि ρ2 बी द करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज ऍट सेक्शन 2.2. तर ह्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज आहेत सेक्शन 2.2 ला. मग आपण ज्यावेळी कंटिन्युटी इक्वेशन त्याच्यामध्ये अप्लाय करत असतो त्यावेळी आपण काय म्हणणार आहोत की जितका मास फ्लो रेट इथं आहे, इनला आहे, तेवढाच मास फ्लो रेट तुमचा इकडे देखील असणार आहे. मग त्याप्रमाणे आपण काय करू शकतोय, दोन्ही मास फ्लो रेट जे काय आहे ते इक्वेट करू शकतोय. मग ह्याच्यावरनं मास फ्लो रेट सेक्शन 1.1 काय येईल, सेक्शन 1.1 साठी असणारा मास फ्लो रेट आपण जर कॅल्क्युलेट करायचं गेलं तर आपल्याला काय मिळणार आहे, ρ1, A1 अँड C1 आपल्याला मास फ्लो रेट सेक्शन 1.1 मिळालं. त्याप्रमाणे सेक्शन 2.2 ला जर आपण मास फ्लो रेट अप्लाय केला तर आपल्याला काय मिळेल सांगा, ρ2, A2 अँड C2. ठीक आहे. मग आपण बाय कंटिन्युटी इक्वेशन त्याला काय करू शकतो, कंटिन्युटी इक्वेशन आपण त्याला इक्वेट करू शकतो. बघा मग काय मिळणार आहे, मास फ्लो रेट ऍट सेक्शन 1.1 इज इक्वल्स टू काय मिळेल, ρ1, A1, C1 आणि याचं युनिट काय असणार आहे, kg पर सेकंड. त्याचप्रमाणे मास फ्लो रेट ऍट सेक्शन 2.2 काय असणार आहे, ρ2, A2 आणि C2 इन kg पर सेकंड. मग ज्यावेळी आपण कंटिन्युटी इक्वेशनचा विचार करतोय, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास त्याला अप्लाय करतोय, मास जेवढं येणार आहे तेवढंच मास बाहेर पडणार आहे. मास इन आणि आउट काय असणार आहे, सेम असणार आहे. म्हणून आपण काय करू शकतो, मास फ्लो रेट सेक्शन 1.1 ला इक्वेट करू शकतो मास फ्लो रेट सेक्शन 2.2 ला. म्हणजे काय बघा, अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास प्रमाणे आपण काय केलं, मास फ्लो रेट सेक्शन 1.1 इज इक्वल्स टू मास फ्लो रेट सेक्शन 2.2. आणि त्याप्रमाणे आपल्याला काय मिळालं मग, ρ1, A1, C1 इज इक्वल्स टू ρ2, A2, C2. मग आपण ह्याला काय म्हणू शकतो, प्रत्येक सेक्शनला काय असणार आहे ते कॉन्स्टंट असणार आहे. हे तुमचं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास झालं. मग वरचे दोन काय इक्वेशन सांगतात, दिस इक्वेशन रिप्रेझेंट युअर कंटिन्युटी इक्वेशन. म्हणजे आपण म्हणू शकतो अबाव इक्वेशन्स बोथ रिप्रेझेंट कंटिन्युटी इक्वेशन्स असणार आहे. आता बघा आपण हे जे काय इक्वेशन बघितलं, ρ1, A1, C1, बघा हे जे इक्वेशन बघितलं, ρ1, A1, C1 इज इक्वल्स टू ρ2, A2, C2. याच्यामध्ये ρ म्हणजे काय सांगतोय, ρ म्हणजे आपली डेन्सिटी सांगतोय. आणि ρ1 काय इंडिकेट करतोय, डेन्सिटी ऍट सेक्शन 1.1 आणि ρ2 काय इंडिकेट करतोय, डेन्सिटी ऍट सेक्शन 2.2. समजा जे काय फ्लुइड फ्लो होणार आहे तुमच्या पाईप मधून, जर ते काय असेल, इनकॉम्प्रेसिबल असेल. इनकॉम्प्रेसिबल याचा अर्थ काय होतोय, त्याची डेन्सिटी काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. मग डेन्सिटी जर कॉन्स्टंट असेल तर तुम्ही दोन्ही बाजूचं काय करू शकताय, हे रो काय करू शकता, इथला ρ1 आणि ρ2 आपण कॅन्सल करू शकतोय. कधी कॅन्सल करू शकतोय, जर आपलं फ्लुइड आपण इनकॉम्प्रेसिबल मानलं आणि इनकॉम्प्रेसिबल मानलं असताना त्याच्या डेन्सिटी काय होणार आहे, सेम होणार आहे. त्यावेळी आपण त्याला कॅन्सल करू शकतोय. म्हणजे बघा आपण म्हणू शकतोय, इफ फ्लुइड इज इनकॉम्प्रेसिबल देन ρ1 इज इक्वल्स टू ρ2. मग आपण रो जर कॅन्सल केलं तर आपल्याला फायनल इक्वेशन काय मिळणार आहे, A1, C1 इज इक्वल्स टू A2, C2. आणि हेच इक्वेशन दुसरं दुसरं काय नसून तुमच्या कोणाचं इक्वेशन आहे, इट इज इक्वेशन ऑफ युअर डिस्चार्ज. ठीक आहे. व्हॉल्यूम फ्लो रेट म्हणजेच डिस्चार्ज जो आपण क्यू ने इंडिकेट करत असतो तेच आपल्याला मिळालं. AC इज इक्वल्स टू A1, C1 इज इक्वल्स टू A2, C2. आता याचं युनिट जर बघायला गेलं तर बघा युनिट काय येणार आहे, ए असणार आपला क्रॉस सेक्शन एरिया जो आपण काय करणार आहोत, मीटर स्क्वेअर मध्ये घेणार आहोत. सी जो आहे तो आपला व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटी आपण मीटर पर सेकंड मध्ये घेत असतो. मग याच्यावर युनिट काय येणार आहे बघा, मीटर क्यूब पर सेकंड. ठीक आहे, मीटर क्यूब पर सेकंड. मग आता आपल्याला इथं काय मिळालं, हेच इक्वेशन इथं युनिट दिलेलं आहे. तर क्यूचा आपल्याला एक फॉर्म्युला मिळाला बघा, क्यू इज इक्वल्स टू A इंटू सी. ठीक आहे. मग आपण सेक्शन 1.1 ला अप्लाय केलं तर ते काय येईल, A1, C1. सेक्शन 2.2 ला अप्लाय केलं तर ते काय येईल, A2, C2. ठीक आहे. याप्रमाणे ते इक्वेशन्स येणार आहेत आणि ह्याचं युनिट काय येणार आहे, मीटर क्यूब पर सेकंड. तर आता आपल्याला क्यू बद्दल एक इक्वेशन मिळालं. आता क्यू जो काय आहे,
आपण अजून दुसऱ्या एका क्वांटिटीमध्ये एक्सप्रेस करू शकतो. तर बघा तो कशा पद्धतीने एक्सप्रेस करू शकतो. व्हॉल्यूम फ्लो रेट और डिस्चार्ज क्यू इज ऑल्सो कॅल्क्युलेटेड बाय. आपल्याला दुसरा फॉर्म्युला कशा पद्धतीने मिळणार आहे. क्यू इज इक्वल्स टू एम इंटू व्हीएस. बघा क्यू इज इक्वल्स टू काय मिळते एम इंटू व्हीएस. मग मगाशी क्यूचं इक्वेशन युनिट काय आलं होतं आपलं मीटर क्यूब पर सेकंड. ठीक आहे. मग आता आपण जर याचं क्रॉस चेक करून बघितलं. ठीक आहे. याच्यामध्ये एम काय आहे. एम इज अ मास फ्लो रेट ऑफ स्टीम. आपण ह्या ठिकाणी फ्लुइड म्हणून स्टीम घेतो त्यामुळे मास फ्लो रेट ऑफ स्टीम. आणि व्हीएस म्हणजे काय आहे स्पेसिफिक व्हॉल्यूम ऑफ स्टीम. ठीक आहे. तर बघा युनिट जर आपण सबस्टिट्यूट केलं तर एमचं युनिट काय असणार आहे केजी पर सेकंड. केजी पर सेकंड. आणि स्पेसिफिक व्हॉल्यूमचं युनिट काय असणार आहे मीटर क्यूब पर केजी. आपण मीटर क्यूब पर केजी तर युनिट घेत असतो. स्पेसिफिक ज्यावेळी आपण शब्द घेत असतो त्यावेळी आपण काय म्हणतो की ती क्वांटिटी आपण पर केजीला डिफाईन करत असतो. तर यामध्ये काय होईल बघा केजीला केजी कॅन्सल होईल आणि तुमचं युनिट काय राहणार आहे मीटर क्यूब पर सेकंड. ठीक आहे. मीटर क्यूब पर सेकंड. मग म्हणजे बघा यावरून आपण असं कन्क्लूड करू शकतो की आपल्याला क्यूचे दोन इक्वेशन मिळाले. क्यू इज इक्वल्स टू पहिले इक्वेशन मगाशी आपण काय बघितलं ए इंटू सी वेअर ए इज अ क्रॉस सेक्शन एरिया अँड सी इज अ व्हेलॉसिटी. आणि आता आपल्याला दुसरं इक्वेशन मिळालं क्यू इज इक्वल्स टू काय मिळालं क्यू इज इक्वल्स टू एम इंटू व्हीएस. ठीक आहे. वेअर एम इज अ मास फ्लो रेट अँड व्ही इज अ स्पेसिफिक व्हॉल्यूम. मग याच्यावरून मी काय कन्क्लूड करू शकतो की हे दोन्ही क्यूची इक्वेशन मी काय करू शकतो इक्वेट करू शकतो. दोन्ही क्यू इज इक्वल्स टू मिळत असेल तर मी दोन्ही इक्वेशन काय करू शकतो इक्वेट करू शकतो. बघा मग आपण याच्यामध्ये दोन्ही मध्ये कन्क्लूड करूया. कशा पद्धतीने कन्क्लूड करता येईल. क्यू इज इक्वल्स टू ए इंटू सी एक इक्वेशन मिळालं जे आपण सेक्शन 1 ला A1C1 ने अप्लाय केलं होतं आणि सेक्शन 2 ला A2C2 ने अप्लाय केलं होतं. आणि दुसरं इक्वेशन आपल्याला काय मिळालं क्यू इज इक्वल्स टू एम इंटू व्हीएस आपल्याला मिळालं. तर आता ह्याच्यावरनं मग मी काय करू शकतोय बघा हे दुसरं इक्वेशन मिळालं. तर ही जी काय क्यू आहे तर ह्याच्याबद्दल मी इज इक्वल्स टू काय लिहू शकतो याच्या पुढे हीच व्हॅल्यू मी रिप्लेस करू शकतो एम इंटू व्हीएस. बघा मग मी जे पुढचं इक्वेशन मी अशा पद्धतीने लिहू शकतो AC is equals to A1C1 is equals to A2C2 is equals to M into VS. मी अशा पद्धतीचं इक्वेशन लिहू शकतो. आता याच्यावरनं मग मला जर मी पहिले दोन इक्वेशन इक्वेट केले. ठीक आहे. तर मी काय करतोय बघा हे इक्वेशन आणि हे इक्वेशन घेतोय. तर ह्याच्यामधनं मला काय मिळेल बघा A इंटू सी इज इक्वल्स टू M इंटू VS. M इंटू VS. मग याच्यावरून जर मला M ची व्हॅल्यू पाहिजे असेल. ठीक आहे. एम ची जर व्हॅल्यू पाहिजे असेल तर मी काय करू शकतो एम ची व्हॅल्यू जर मला लागणार असेल तर मी काय करेन एम इज इक्वल्स टू काय येणार आहे एम इज इक्वल्स टू हे व्हीएस काय होईल डिनॉमिनेटरला जाईल. मग काय लिहू शकतो आपण ए इंटू सी डिवायडेड बाय व्हीएस. ठीक आहे. ए इंटू सी डिवायडेड बाय व्हीएस. मग ज्या पद्धतीने मी हे इक्वेशन आणि हे इक्वेशन इक्वेट करून एम ची व्हॅल्यू काढली एम इज इक्वल्स टू एसी डिवायडेड बाय व्हीएस. मग जर आपल्याला सेम सेक्शन 1 साठी आणि 2 साठी अप्लाय केला गेल तर काय येईल बघा एम इज इक्वल्स टू काय येणार आहे A1 C1 डिवायडेड बाय व्हीएस. ठीक आहे. आणि सेक्शन 2 साठी काय येईल मग A2 C2 डिवायडेड बाय व्हीएस. ठीक आहे. तर याप्रमाणे येणार आहे. मग आपण फायनल कन्क्लुजन कसं काढू शकतोय मास फ्लो रेट जो काय आहे तो आपल्याला कशा पद्धतीने मिळेल मास फ्लो रेट एम इज इक्वल्स टू बघा AC into VS is equals to A1C1 divided by VS is equals to A2C2 divided by VS. हे तुमचं फायनल इक्वेशन मला मास फ्लो रेट बाबत मिळणार आहे. दिस इज अबाउट कंटिन्युटी इक्वेशन अँड मास फ्लो रेट इक्वेशन. ठीक आहे. तर आता आपण काय करूया याचा जो काय पुढचा पार्ट आहे तो कंटिन्यू करूया टाइप्स ऑफ नॉझल. ठीक आहे. तर नॉझलचे जर आपल्याला टाइप्स बघायला गेले तर बघा तीन पद्धतीच्या नॉझल्स असणार आहेत. एक असणार आहे कॉन्व्हर्जंट नॉझल, दुसरा असणार आहे डायव्हर्जंट नॉझल आणि तिसरा असणार आहे कॉन्व्हर्जंट आणि डायव्हर्जंट नॉझल. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कॉन्व्हर्जंट बघूया नॉझल. तर ज्यावेळी आपण नॉझल बेसिकली डिफाईन केलं होतं त्यावेळी आपण कसं बघितलं होतं की नॉझल काय आहे व्हॅरिंग क्रॉस सेक्शन एरियाचा पॅसेज आहे. नॉझल इज अ पॅसेज ऑफ व्हॅरिंग क्रॉस सेक्शन. मग याच्यामध्ये मग कॉन्व्हर्जन कशा पद्धतीने येणार आहे आता तुम्ही हे ऑब्झर्व करा की याच्यामध्ये काय झालंय इथला जो काय पार्ट आहे ठीक आहे ह्या एरोवरनं कळेल दिस इज युअर एंट्री पार्ट. ठीक आहे. हा इनलेट आहे आणि हा आउटलेट आहे. इथून तुमचा आउटलेट होणार आहे. तर यामध्ये बघा की कशा पद्धतीने तुमचा क्रॉस सेक्शन व्हॅरी झालेला आहे. मग जर क्रॉस सेक्शनच्या बाबतीत जर विचार करायला गेला तर एंट्री पासून एक्झिट पर्यंत क्रॉस सेक्शन एरिया काय आला हळूहळू डिक्रीज झालेला आहे कमी होत गेलेला आहे. द क्रॉस सेक्शन एरिया इज ग्रॅज्युअली डिक्रीजेस फ्रॉम एंट्री टू एक्झिट. एंट्री पासून एक्झिट पर्यंत तुमचा क्रॉस सेक्शन एरिया काय आला हळूहळू डिक्रीज होत गेलेला आहे कमी होत गेलेला आहे. तर अशा पद्धतीच्या नॉझलला काय म्हणायचं इट इज नोन ॲज अ कॉन्व्हर्जंट नॉझल. बघा मग डिफाईन कशा पद्धतीने करता येईल अ नॉझल इज कॉल्ड एज कॉन्व्हर्जंट नॉझल व्हेन इट्स क्रॉस सेक्शन एरिया इज डिक्रीजेस ग्रॅज्युअली
फ्रॉम इनलेट टू एक्झिट. इनलेट पासून एक्झिट पर्यंत जात असताना जर त्याचा क्रॉस सेक्शन एरिया हळूहळू काय होत गेला, डिक्रीज होत गेला, तर त्यावेळी त्याला आपण काय म्हणणार आहोत, इट इज नोन ऍज अ कॉन्व्हर्जंट नॉझल. ठीक आहे. आता सेकंड पार्ट कडे जाऊया. सेकंड असणार आहे तुमचं डायव्हर्जन नॉझल. तर मगाशी काय झालं, एंट्री टू एक्झिट जो एरिया तुमचा काय होत झाला, कमी होत गेला. आता डायव्हर्जन म्हणजे काय असणार आहे, एक्झॅक्टली याच्या उलट. म्हणजे बघा कशा पद्धतीने येणार आहे, ह्या ॲरोवरून समजेल तुम्हाला, हा तुमचा एंट्री पॉईंट असेल किंवा इनलेट पॉईंट असेल आणि एक्झिट किंवा आउटलेट पॉईंट असेल. तर एंट्री पासून एक्झिट पर्यंत येत असताना तुमचा जो काय क्रॉस सेक्शन एरिया तो काय झाला, ग्रॅज्युअली इन्क्रीज झालेला आहे. मगाच्या केसमध्ये तो ग्रॅज्युअली डिक्रीज होत होता, इथं काय झालेला आहे, ग्रॅज्युअली इन्क्रीज झालेला आहे. मग अशा पद्धतीच्या नॉझलला आपण काय म्हणणार आहोत, डायव्हर्जन नॉझल, ज्याच्यामध्ये क्रॉस सेक्शन एरिया एंट्री टू एक्झिट काय होणार आहे, हळूहळू ग्रॅज्युअली इन्क्रीज होत गेलेला आहे. मग बघा आपण डिफाईन कसं करू शकतो, अ नॉझल इज कॉल्ड ॲज अ डायव्हर्जन नॉझल when its cross section area is increased gradually from inlet to exit. इनलेट पासून एक्झिट पर्यंत जात असताना जर त्याचा क्रॉस सेक्शन एरिया काय झाला, ग्रॅज्युअली अशा पद्धतीने इन्क्रीज होत गेला, तर अशा पद्धतीच्या नॉझलला आपण काय म्हणणार आहोत, इट इज नोन ॲज अ डायव्हर्जन नॉझल. आता तिसरा पार्ट असणार आहे. तिसऱ्या पार्ट मध्ये आपण काय म्हणतोय बघा, कॉन्व्हर्जंट डायव्हर्जंट नॉझल. मग हे काय असणार आहे, इट इज अ दोघांचं कॉम्बिनेशन असणार आहे. इट इज अ कॉम्बिनेशन. ठीक आहे. तर कॉम्बिनेशन मध्ये काय असणार आहे, पहिल्यांदा काय होईल, मग कॉन्व्हर्जंट म्हणजे एंट्री क्रॉस सेक्शन एरिया हळूहळू कमी होत जाईल आणि डायव्हर्जन म्हणजे काय होईल, क्रॉस सेक्शन एरिया हळूहळू वाढत जाणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता या इमेज मध्ये, तर हा तुमचा एंट्री पार्ट आहे, इथून एंट्री होईल आणि इथून एक्झिट होईल. तर सुरुवातीला काय झाला, क्रॉस सेक्शन एरिया इनिशियली काय झाला, एंट्री पासून इकडे काय येताना काय झाला, इनिशियली इट डिक्रीजेस. आणि हा जो काय पोर्शन असतो त्याला आपण म्हणत असतो थ्रोट पोर्शन, आणि थ्रोट पोर्शन पासून परत काय येतो, तुमचा क्रॉस सेक्शन एरिया हळूहळू इन्क्रीज झालेला आहे. बघा पहिल्यांदा डिक्रीज झाला, नंतर इन्क्रीज झाला. मग ह्याच्यावरून आपण कॉन्व्हर्जन डायव्हर्जन नॉझल कसं म्हणू शकतो, की अशी नॉझल त्याचा क्रॉस सेक्शन एरिया काय होईल, पहिल्यांदा इन्क्रीज होईल थ्रोट पर्यंत, आणि थ्रोट पर्यंत परत काय होईल, पहिल्यांदा थ्रोट पर्यंत तो डिक्रीज होईल आणि थ्रोटच्या पुढे परत तो काय होईल, इन्क्रीज होणार आहे. बघा मग आपण कसं म्हणू शकतो, अ नॉझल इज कॉल्ड एज कॉन्व्हर्जन डायव्हर्जन नॉझल when its cross section area decreases from inlet to throat. हा जो काय मधला पॉईंट असतो त्याला आपण थ्रोट म्हणतो, तिथं क्रॉस सेक्शन एरिया काय झाला, डिक्रीज झालाय, अँड देन इन्क्रीजेस फ्रॉम थ्रोट टू एक्झिट. आणि इथून थ्रोट पासून एक्झिट कडे जात असताना तो काय होतोय, हळूहळू त्याचा क्रॉस सेक्शन एरिया इन्क्रीज होतोय. तर ह्याप्रमाणे आपण तिन्ही जे काय पॉईंट्स आहेत ते नॉझलचे डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट जो पार्ट आहे तो आपण बघणार आहोत, कन्सेप्ट ऑफ मॅक नंबर. तर मॅक नंबर आपल्याला बघायचा आहे. मॅक नंबर काय, एक डायमेन्शनलेस नंबर आहे जो काय डिफाइन करतो, इट इज अ रेशो ऑफ ऍक्च्युअल व्हेलॉसिटी टू द सॉनिक व्हेलॉसिटी. बघा मग आपल्याला कसं डिफाइन करता येईल, मॅक नंबर इज डिफाइंड ऍज रेशो ऑफ ऍक्च्युअल व्हेलॉसिटी व्ही टू द सॉनिक व्हेलॉसिटी सी. ठीक आहे. तर मॅक नंबर आपण डिनोट करत असतो बाय लेटर कॅपिटल एम. ठीक आहे. मॅक नंबर इज डिनोटेड बाय लेटर कॅपिटल एम, आणि तो काय आहे, एक रेशो आहे. कशाचा रेशो आहे, ऍक्च्युअल व्हेलॉसिटी व्ही डिवाइडेड बाय सॉनिक व्हेलॉसिटी सी. सॉनिक व्हेलॉसिटी याचा अर्थ काय होतं, velocity of the sound in the air. ठीक आहे. velocity of the sound in air, आणि जी जनरल त्याची व्हॅल्यू किती आहे, 343 मीटर पर सेकंड एवढी काय आहे, तुमच्या व्हेलॉसिटी ऑफ साऊंड आहे एअर मध्ये. मग हा एक नंबर आहे जो काय रिप्रेझेंट करत असतो की तुमच्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी किती आहे त्याला आपल्याला काय करत असतो, सिग्निफिकन्स करत असतो. आणि हा एक डायमेन्शनलेस नंबर आहे. डायमेन्शनलेस नंबर आपण काय म्हणलेलो आहे, तर याच्यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केला तर व्ही काय आहे, व्ही देखील व्हेलॉसिटी आहे आणि सी देखील व्हेलॉसिटी आहे. मग व्हेलॉसिटीला व्हेलॉसिटी युनिट काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. म्हणून याचं युनिट काय असणार आहे, इट इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी, त्याला कोणत्याही पद्धतीचं युनिट नसणार आहे. मग व्ही जर म्हणलं आपण तर वेअर व्ही इज व्हॉट, व्ही इज युअर ऍक्च्युअल व्हेलॉसिटी इन मीटर पर सेकंड. ठीक आहे. अँड सी इज व्हॉट, सॉनिक व्हेलॉसिटी इन मीटर पर सेकंड. तर सॉनिक व्हेलॉसिटी म्हणजे काय घेतो असतो आपण, व्हेलॉसिटी ऑफ द साऊंड इन द एअर, आणि जी किती आहे 343 मीटर पर सेकंडच्या आसपास ती तुमची काय असणार आहे, एवढी व्हेलॉसिटी ऑफ द साऊंड इन द एअर आहे. आणि आपण व्हॅल्यू रेफरन्स व्हॅल्यू म्हणून घेत असतो. आता बघा नेक्स्ट पार्ट याचा सिग्निफिकन्स बघूया आपण, सिग्निफिकन्स ऑफ मॅक नंबर. तर मॅक नंबर आपल्याला बघायला मिळाला, m is equals to v into c, where v is a actual velocity आणि c is a sonic velocity. आता याच्यामध्ये ऑब्झर्व करा की ज्यावेळी m च्या व्हॅल्यूवरती आपलं जो काही सिग्निफिकन्स आहे तो डिपेंड्स असणार आहे. m ची व्हॅल्यू ही 1 पेक्षा कधी कमी येणार आहे, 1 पेक्षा कधी कमी येईल ज्यावेळी हा न्यूमरेटर जो आहे तो कमी असेल डिनॉमिनेटर पेक्षा, त्यावेळी काय असेल, तुमची m ची व्हॅल्यू 1 पेक्षा कमी असणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, जर डिनॉमिनेटर जर जास्त असेल न्यूमरेटर पेक्षा तर येणारं उत्तर, येणारी m ची व्हॅल्यू काय येणार आहे, पॉईंट मध्ये येणार आहे, 1 पेक्षा कमी येणार आहे. मग अशा वेळी जी काय व्हॅल्यू आहे तर त्या फ्लोला आपण काय म्हणणार आहोत, सबसॉनिक फ्लो. म्हणजे बघा आपण कसं म्हणू शकतो, m
इज लेस दॅन 1, एम ची जी काय व्हॅल्यू आहे ती 1 पेक्षा कमी असेल, तर मॅक नंबर इज लेस दॅन 1, त्यावेळी आपण जो काय फ्लो आहे त्याला फ्लोला काय म्हणणार आहे, इट इज नोन ॲज सबसॉनिक फ्लो. तर त्या फ्लोला म्हणणार आहोत आपण सबसॉनिक फ्लो. आता याच्या उलट आता मॅक नंबरची व्हॅल्यू एम इज इक्वल टू 1 कधी येणार आहे, 1 कधी येईल, ज्यावेळी दोन्ही सेम असतील, म्हणजे व्ही ची व्हॅल्यू आणि सी ची व्हॅल्यू म्हणजेच न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर ज्यावेळी सेम असतील त्यावेळी एम इज इक्वल टू 1 येणार आहे. आणि त्यावेळी काय म्हणायचं, इफ मॅक नंबर इज 1 देन इट इज फ्लो इज नोन ॲज अ सॉनिक फ्लो. बघा आपण म्हणू शकतो मग इफ एम इज इक्वल टू 1, मॅक नंबर इज इक्वल टू 1, देन फ्लो इज नोन ॲज अ सॉनिक फ्लो. आता मॅक नंबरची जर व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त कधी येणार आहे, ज्यावेळी न्यूमरेटरची व्हॅल्यू मोठी असेल, म्हणजे ऍक्च्युअल तुमच्या ऑब्जेक्टची व्हॅल्यू, फ्लोची व्हॅल्यू जास्त असणार आहे कुणापेक्षा, सॉनिक व्हॅल्यू पेक्षा, म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन द एअर पेक्षा. त्यावेळी आपण काय म्हणणार आहे, इट इज नोन ॲज अ सुपरसॉनिक फ्लो. म्हणजे बघा कसं असणार आहे, इफ मॅक नंबर इज ग्रेटर दॅन 1 देन फ्लो इज सुपरसॉनिक, तर त्याला आपण सुपरसॉनिक म्हणणार आहोत. आणि एम ची व्हॅल्यू जर 1 पेक्षा खूप जास्त असेल, म्हणजे 4 किंवा 5च्या दरम्यान जर गेली, तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, इट इज नोन ॲज अ हायपरसॉनिक फ्लो. म्हणजे बघा आपण कसं म्हणू शकतो, एम ची व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन, ठीक आहे, मोर ग्रेटर दॅन 1 असेल, इथं दिसते तुम्हाला. तर मॅक नंबर इज मच ग्रेटर दॅन 1, 1 पेक्षा खूपच जास्त असेल, दॅट फ्लो इज नोन ॲज अ हायपरसॉनिक फ्लो. तर त्या फ्लोला आपण काय म्हणणार आहोत, इट इज नोन ॲज अ हायपरसॉनिक फ्लो. हे सिग्निफिकंट झालं मॅक नंबरच्या बाबतीत. याच्यावरती तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन सेट होऊ शकतो की मॅक नंबरच्या व्हॅल्यूवरून, इफ समजा फॉर एक्झाम्पल जर म्हणायला गेलं, इफ द व्हॅल्यू ऑफ मॅक नंबर इज 1 असं असेल, देन इज फ्लो इज सेट टू बी. तर आपल्याला काय सांगता येईल, आपल्याला 4 ऑप्शन दिले जातील, सबसॉनिक फ्लो, सॉनिक फ्लो, सुपरसॉनिक फ्लो आणि हायपरसॉनिक फ्लो. मग जर मॅक नंबरची व्हॅल्यू जर 1 असेल, तर त्या फ्लोला आपण काय म्हणत असतो, सॉनिक फ्लो. याचा करेक्ट आन्सर आहे. तर अशा पद्धतीने ज्यावरती एक मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला सेट होऊ शकतो. ठीक आहे, तर नेक्स्ट पार्टकडे आपण जाऊया. आता नेक्स्ट पार्ट आहे तुमचा ऍप्लिकेशन ऑफ द नॉझल. तर नॉझलला आपण डिफाईन केलं, नॉझल काय करतं की तुमचं जे काय प्रेशर एनर्जी आहे त्याचं कन्व्हर्जन तुमच्या कायनेटिक एनर्जीमध्ये करत असतं, त्याचं फंक्शन असतं. तर त्या फंक्शनच्या बेसवरती तुमचे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आहेत. तर पहिलं जे काय ऍप्लिकेशन आहे काय बघा, जेट प्रॉपल्शन सिस्टम मध्ये, म्हणजे जे काय एव्हिएशन फील्ड आहे, थ्रस्ट प्रोड्यूस्ड बाय जेट इश्युइंग फ्रॉम द नॉझल प्रोव्हाइड द इम्पल्सिव्ह फोर्स. ठीक आहे, तर तुमचं जे काय जेट इंजिन्स असतात ते न्यूटन सेकंड लॉ वरती वर्क होत असतात. एव्हरी ऍक्शन देर इज इक्वलंट अपोजिट रिॲक्शन असेल, थर्ड लॉ असेल. आणि त्याचबरोबर मग जो काय प्रोपल्सिव्ह फोर्स त्याला मिळत असतो, तो कशावरती मिळत होतो, जितक्या हाय व्हेलॉसिटी जेट तुमच्या नॉझल मधून बाहेर पडणार आहे, तितका जास्त त्याला पुढे फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये प्रोपल्सिव्ह फोर्स मिळणार आहे. तर हे त्याचं ऍप्लिकेशन झालं. दुसरं ऍप्लिकेशन बघू शकतो आपण टर्बो मशीन्स मध्ये. आपलं दुसरं ऍप्लिकेशन आहे, त्याच्यामध्ये बघू शकतो आपण की हाय व्हेलॉसिटी स्टीम or fluid is directed to the curve blades mounted on the rotor and kinetic energy is transferred into the mechanical work. हे त्याचं सेकंड ऍप्लिकेशन आहे की आपण हाय व्हेलॉसिटी स्टीमचा जेट तयार करतोय आणि त्यामधून आपण काय करतो आहे, ती जी काही कन्वर्ट झालेली कायनेटिक एनर्जी आहे त्याला मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करत असतो. तिसरा आहे तुमचं फ्लो मेजरमेंटसाठी आपण नॉझलचा वापर करू शकतो. प्रेशर ड्रॉप जो काय होतो फॉर कॅल्क्युलेटिंग द डिस्चार्ज, म्हणजे आपण जो काय पॅसेज आहे, एक्झाम्पल म्हणून दिलंय बघा इथं व्हेंचुरीमीटर. तर व्हेंचुरीमीटर काय आहे, एक फ्लो मेजरिंग डिव्हाइस आहे, ज्याच्यामध्ये आपण काय करत असतो, कॉन्व्हर्जन, थ्रोट आणि डायव्हर्जन असे 3 पार्ट असतात. आणि आपण प्रेशर मध्ये काय करत असतो, डिक्रीमेंट करत असतो, प्रेशर ड्रॉप करत असतो. आणि ड्रॉप झालेलं जे काय प्रेशर आहे इन टर्म्स ऑफ आपण डिस्चार्ज ते कॅल्क्युलेट करत असतो. त्याचे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत कॅल्क्युलेशन करण्यासाठी, त्यानुसार आपण त्याचं काय करू शकतो, फ्लो रेट आपण काढू शकतो. म्हणजे नॉझलचा उपयोग तुमच्या फ्लो मेजरमेंटसाठी देखील होणार आहे. नंतरचा जो पार्ट आहे तो इंजेक्टर्स आहेत फॉर पंपिंग फीड वॉटर इनटू द बॉयलर्स. तर आपण इंजेक्टरच्या मदतीनं बॉयलर वॉटर फीड करत असतो. नंतर आहे स्प्रे पेंटिंगचं इन जनरल ऍप्लिकेशन तुम्ही बघितलं असेल, तर कशा पद्धतीने नॉझल आपण त्याला युज करून की हाय व्हेलॉसिटी जेट प्रोड्यूस करत असतो आणि आपण स्प्रे पेंटिंगचं काम खूप युनिफॉर्मली आणि चांगल्या पद्धतीने करत असतो. आणि नेक्स्ट आहे तुमचा इजेक्टर कंडेन्सर. तर इजेक्टर कंडेन्सर मध्ये काय असणार आहे, तर तुमचे कंडेन्सर मध्ये नॉझल्स यूज केलेले असतात, कॉन्व्हर्जंट आणि डायव्हर्जंट टाइप नॉझल्स त्याच्यामध्ये यूज करत असतात. आणि नॅचरली तुम्ही काय करत असता, प्रेशर एनर्जीचं कन्व्हर्जन जे काय आहे ते कायनेटिक एनर्जी मध्ये करत असता आणि त्याप्रमाणे तुमचं कंडेन्सेशन प्रोसेस पूर्ण करत असता. ठीक आहे, हे काय ऍप्लिकेशन आता आपण बघितली. तर आजच्या लेक्चरला आपण नॉझल म्हणजे काय असतो, त्याचबरोबर नॉझलचे फंक्शन काय असणार आहे, कंटिन्युटी इक्वेशन काय आहे, कुठल्या कुठल्या टाईपच्या नॉझल्स आहेत, आणि मॅक नंबरची कन्सेप्ट काय आहे, त्याचा सिग्निफिकन्स काय आहे, त्याचबरोबर ऍप्लिकेशन्स ऑफ द नॉझल, हा सगळा पार्ट कव्हर केलेला आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण काय करूया, याचा पुढचा पार्ट कंटिन्यू करूया.
ओके, ठीक आहे, थँक्यू.